नमस्कार, मी लोहारा येथील शेतकरी निलेश श्रावण चौधरी. सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे मी शेती या व्यवसायाकडे वळलो. परंतु 25 वर्षापासून शेती करत असताना बरेच चांगले व वाईट विचार मनात निसर्गामुळे बघितले आहे. आमच्या गावाला नदीचे पाणी अंबाडी धरण बांधण्याच्या अगोदर बारमाही शेती केली जात होती. केळी, ऊस उत्पादक शेतकरी आमच्या भागात होते आणि बागायतदार होते. परंतु अंबाडी धरण बांधकाम झाल्यामुळे आमच्या गावाला नदी ठाक असते. जानेवारीपर्यंत नदी वाहते, परंतु नंतर ठाक असते. आम्ही दुबार पिकांची लागवड करतो, विहिरीच्या पाण्यावर थोडं थोडं पीक वाचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता आमच्या पाणी आटल्यामुळे विहिरी ठाक झाल्यामुळे आमचे असे उभे पीक जळून जाते. परंतु जर समजा धरणामध्ये पाणी शिल्लक असताना आम्हाला जर थोडे 2-4-8 दिवसाच्या आत धरणाचं आवर्तन सोडून जर आम्हाला पाणी मिळालं तर आमचे पिकं हे थोडेफार तग धरू शकतात, जे आणि जनावरांना सुद्धा पाणी मिळू शकतं. तसेच आमच्या येथील लोहारा गावातील बरेचसे शेतकरी हे अगोदर 25 वर्षाच्या अगोदर गोंडखेड साखर कारखाना येथे सभासद देखील होते, अजूनही आहेत. कासुदा फॅक्टरीला सुद्धा सभासद होते, अजूनही आहेत. परंतु आता अशी परिस्थिती आमच्यावर ओढावली आहे की बागायती तर सोडा, कोरडवाहू जमीन कसू आमची आता कंबरडे मोडलेले आहे. म्हणून माझी शासनास विनंती आहे, गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री यांना सुद्धा विनंती आहे, गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री यांना सुद्धा विनंती आहे, तसेच कलेक्टर साहेब, तसेच संबंधित प्रशासनाने आमच्या लोहारा व परिसरातील सर्व शेतकरी यांच्या शेतकऱ्यांची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, गुराढोरांची समस्या लक्षात घेऊन 1-2 आवर्तन जरी आम्हाला सोडले तरी आमचे थोडेफार होणारे नुकसान वाचेल व विहिरीची पातळी वाढेल आणि आम्ही सुखी व समृद्धी होऊ. आणि आमचे जे नुकसान होत असते त्यामुळे जे आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते ती होणार नाही आणि आम्ही सक्षम होऊ अशी आम्ही शासनास विनंती करतो. तसेच सदर प्रशासनाने त्वरित कारवाई करून थोडी देखरेख करून आवर्तन सोडावे 15 दिवसाच्या आत. तर ही माझी शासनास व संबंधित प्रशासनास सर्व आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने नम्र विनंती करतो.